नमस्कार. लोकशाही विशेषमध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. राज्यामधील जनता लॉकडाऊनला अक्षरशः वैतागलेली आहे आणि म्हणूनच लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्याची मागणी जोर धरते. जनतेसोबत व्यापारी, हॉटेल व्यावसायिक, दुकानदार आदी सर्वांनाच आता निर्बंध नकोयत. जनतेची देखील तीच मागणी आहे. पण त्याच वेळी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आलेला आहे. अशा वेळी राज्य सरकारनं नेमकी कोणती भूमिका घ्यायला हवी? एकीकडे जनता आहे तर दुसरीकडे याच जनतेचं आरोग्य आहे. सरकारने याबाबत अद्याप ठोस निर्णय घेतलेला नाहीये. मात्र सरकार संभ्रमात सापडल्याचं सध्याचं तरी चित्र आहे. याच महत्त्वाच्या विषयावरती आपण तज्ज्ञ मंडळींबरोबर करणार आहोत चर्चा. मात्र सुरुवातीला पाहूयात लोकशाहीचा याच संदर्भातला विशेष रिपोर्ट. कोरोनाचे निर्बंध शिथिल करावे? तिसऱ्या लाटेच्या केंद्राच्या इशाऱ्याचं काय? व्यापारी, नागरिकांची अनलॉकची इच्छा पूर्ण करावी? IMAचा इशारा किती गांभीर्यानं घ्यावा? राज्य सरकार नक्की काय करणार? कोरोनामुळे राज्य सरकार समोर मोठा पेच निर्माण झालाय. कोरोनाचे निर्बंध शिथिल करावेत की नाही? सर्व खुले केले तर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो अशी भीती राज्य सरकारला वाटते. हे कमी म्हणून की काय, अलीकडेच इंडियन मेडिकल असोसिएशनने कोरोनाची तिसरी लाट अटळ असल्याचा इशारा दिलाय. त्यामुळे सरकार संभ्रमात सापडलंय. त्याचवेळी राज्यातील व्यापारी आक्रमक झालेत. सांगलीत व्यापाऱ्यांनी भीक मागो आंदोलन करून कोरोनासाठी राज्य सरकारने निर्माण केलेलं टास्क फोर्स हे बरखास्त करण्याची मागणी केली आहे. 3 महिने झालं व्यापाऱ्यांना सरकारनं घरात डांबून ठेवलेलं आहे. सन्माननीय सरकार नक्की करायचं आहे तरी काय, त्यांना त्यांची भूमिका स्पष्ट होत नाही आहे. अर्धवट लॉकडाऊनच्या माध्यमातून रुग्णवाढी संख्येला स्थानिक प्रशासन आणि राज्य सरकार जबाबदार आहे. किंबहुना ही टास्क फोर्स नावाची जी संकल्पना आहे, ही टास्क फोर्स 4 भिंतीत बसून ग्रामपंचायत एरियापासून महापालिका क्षेत्रापर्यंत नियोजन आणि निकष ठरवते. आज या माध्यमातून ही टास्क फोर्स पहिला बरखास्त करावी आणि ग्राउंड लेवलच्या लोकांकडून, व्यापाऱ्यांकडून, सामाजिक संस्थांकडून या लॉकडाऊनचं नियोजन कसं करायचं या बाबतीत सरकारनं ऐकलं पाहिजे. तर कोल्हापूरचे दुकानदार, व्यापारी हे देखील संतप्त झालेत. निर्बंध शिथिल न केल्यास व्यापाऱ्यांवर आत्महत्येची वेळ येईल असा इशारा त्यांनी दिलाय. 3 महिने होऊन गेले तरी काही निर्णय व्हायला त्याने आज उलट त्यांनी सांगितले की आणि निर्बंध कडक करणार आणि 2 डोस घेणाऱ्यांना सवलत मिळणार म्हणून. म्हणजे दुटप्पी भूमिका आहे. कारण का डोस तर तुम्ही देत नाही आणि अट घालताय 2 डोस घेणाऱ्यांना दुकान चालू करू देणार किंवा सवलत देणार, हे शक्य नाही आहे. आणि ते व्यापाऱ्यांना तिने जसे बाकीचे कॅम्प लावतात ना, तुम्ही गरोदर मातांसाठी आता लावलेले, अपंगांसाठी लावला, तसा व्यापाऱ्यांसाठी लावा. प्रशासनाकडनं कुठली 1 रुपयाची आम्हाला मदत नको आहे. आम्ही आम्ही व्यवसाय करतो आणि ते मदत करूही शकणार नाही हे आम्हालाही माहिती आहे. तर आमचा दुकान उघडून आमच्या जबाबदारीवर, आमच्या जीवाची जबाबदारी आमच्यावर आहे. आम्ही जबाबदारी घेऊन आम्ही व्यवसाय करायला आम्हाला मुभा द्यावी हीच आमची प्रशासनाला विनंती आहे. हॉटेल व्यावसायिक देखील हॉटेल्सच्या वेळेची मर्यादा वाढवण्याची मागणी करताय. सरकारचे नियम वारंवार बदलत असल्याचा फटका हॉटेल व्यावसायिकांना बसतो असाही त्यांचा आरोप आहे. हॉटेलमध्ये खूप साऱ्या अडचणी आहेत. हॉटेल व्यवसायामध्ये कामगार जे आहेत ते आता गावी गेलेले आहेत. खूप सारे हॉटेल बंदही झालेले आहेत आणि कामगारांना पगार देणंही आम्हाला फार अवघड झालं. कारण धरसोड वृत्ती जी आहे गव्हर्नमेंटची, की कधी म्हणतात 2लाच बंद करा, कधी 4लाच बंद करा, कधी पूर्ण दिवस बंदच ठेवा. याच्यामुळे आम्हाला कामगारांना कामावर ठेवायचं किती, त्यांना पगार ठरवायचं कधी, मग ते ठरवलं की पुन्हा काहीतरी चेंज होते. या सगळ्यामध्ये कामगार आमच्याकडे टिके नाही अशी पण परिस्थिती निर्माण झालेली आहे. लोकलमधून सर्वांना प्रवास करण्याची मुभा द्यावी अशी मुंबईकरांची मागणी आहे. राज्यभरातून कोरोनाचे निर्बंध उठवण्यासाठी दबाव येतोय. मात्र यातील कोणत्याच मागण्यांवर सरकारने निर्णय घेतलेला नाहीये. निर्बंधांमध्ये शिथिलता आणल्यास तिसरी लाट आणखी जीवघेणी ठरू शकते असं राज्य सरकारला वाटतं. त्यामुळे एकीकडे जनता आक्रमक आहे तर दुसरीकडे त्याच जनतेच्या जीवाचं हित पाहण्याची सरकारची जबाबदारी.
यामुळे सरकार नक्की कोणता निर्णय घेणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय. कोल्हापूरहून सतेज औंधकर, सांगलीहून संजय देसाईसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही न्यूज. एकंदरीत राज्यातील परिस्थिती मांडण्याचा प्रयत्न आमच्या या विशेष रिपोर्टच्या माध्यमातून आपण केला. सरकारची बाजू जाणून घेण्यासाठी शिवसेना नेते किशोर तिवारी, भाजप प्रवक्ता गणेश खंडकर, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे उपाध्यक्ष ललित गांधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आणि IMAचे माजी अध्यक्ष डॉक्टर अविनाश भोंडवे देखील या चर्चासत्रामध्ये आपल्यासोबत जोडले गेलेले आहे. सरकारपासूनच सुरुवात करायला हरकत नाही. किशोर तिवारीजी, राज्यामध्ये नेमकं सुरू आहे काय? सरकार जे आहे ते कात्रीमध्ये सापडलंय की काय? कारण केंद्र सरकार एक वेगळी नियमावली सांगतं, राज्य सरकारची नियमावली वेगळी असते. IMAनं दिलेला इशारा जो आहे तो राज्य सरकार खऱ्या अर्थानं किती गंभीरतेनं घेणार आहे? कारण ज्या दिवशी आम्ही सगळ्यांनी ऐकलं की IMAनं तिसऱ्या लाटेची शंका व्यक्त करत असताना दुसरीकडे ही लाट येऊ नये यासाठी निर्बंध शिथिल करू नये अशा प्रकारची महत्त्वाची सूचना दिलेली आहे, एक इशारा दिलेला आहे. तर दुसरीकडे मात्र राज्य सरकारकडून येतं की येत्या काळामध्ये निर्बंध हे शिथिल केले जातील आणि लवकरच ओपनिंग अपच्या दिशेनं आपली पावलं चाललेली आहेत. नेमकं राज्यातल्या जनतेनं, व्यापाऱ्यांनी, सर्वसामान्यांनी काय करायचं? सरकार संभ्रमात आहे किशोरजी? नाही, सरकार संभ्रमात नाही आहे. एक बघा, दुसऱ्या लाटेमध्ये महाराष्ट्राला सगळ्यात जास्त झटका बसला. मात्र तुम्ही मला ज्या भागातलं वृत्तांत दिला, सध्या महाराष्ट्रात 10,000च्या घरात पेशंट येत आहेत, 500च्या घरात मृत्यू होत आहे. हाही आकडा चिंतेचाच आहे. मात्र सध्या महाराष्ट्रात 23 जिल्ह्यांमध्ये करोना नियंत्रणात आहे. कुठे कुठे तर 0 मृत्यू, 0 पेशंट किंवा 10च्या आतमध्ये पेशंट आहे. मात्र मला वाटलं की मुख्यमंत्र्यांनी सूतोवाच केलं होतं की तिसरी लाट आपण फेस करू, परंतु उद्योगाला धक्का पोहोचला नाही पाहिजे. आता मला असं वाटतं, हे बघा, की आपण कोरोनाची लाट दुसऱ्या लाटीनंतर तिसऱ्या लाटीची पूर्ण तयारी करत आहोत आणि त्याला फेस करू. मात्र मी चेंबर ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्रीज आणि सगळ्या व्यापाऱ्यांकडून आहे, मला असं वाटते की एकीकडे आरोग्य खात्याने आपलं काम करावं, दुसरीकडे आर्थिक जे चाक आहे ते चाललं पाहिजे. हे बघा, सगळी दुकानं 4 वाजता बंद केल्याने वादा होतो ना. कापडाची दुकानं, हॉटेलचा व्यवसाय, अनेक व्यवसाय आहे की जे संध्याकाळी चालतात. तर आणि 4 वाजेपर्यंत कोरोना होत नाही, त्याच्यानंतर कोरोना होतो. असं झालंय की नोकरशाहीचा नंगा नाश सुरू आहे. मी तर अशा महानगरपालिका बघितल्या की 4:05 झाली की धाडी टाकतात आणि 10,000 हजार रुपये वसूल करतात. काही दुकानं तर त्यांनी शटर बंद केली तर मागून येऊन हे लोक कसे म्हणून त्यांना दंड करतात. माझी तर सरकारला आणि प्रशासनाला विनंती राहील की आपण मनालीला बघितलं, हजारो लोक, आपण 4 वाजेपर्यंत बघतो. अनेक जसं औरंगाबाद, नागपूर, अमरावती, मुंबईचा दादर बघा. तर एकीकडे करोनासाठी करोना अप्रोप्रिएट बिहेवियर राहिलं पाहिजे, दुसरीकडे निर्बंध शिथिल झाले पाहिजे, ही माझी ठाम भूमिका आहे. पण किशोरजी, सत्तेमध्ये असताना देखील दुटप्पी भूमिका घेऊन कसं चालेल? ललित गांधी यांच्याकडे जाऊयात. ललितजी, तुम्ही थेटपणे इशारा दिलेला होता की 16 तारखेनंतर आम्ही दुकानं उघडणार, पोलिसांना पाचारण करा किंवा आर्मीला घेऊन या, काय करायचं ते करा, कमांडोजना आणलं तरी चालेल, मात्र दुकानं आम्ही सुरूच ठेवणार. आता देखील तीच दुटप्पी भूमिका किशोर तिवारी यांच्या बोलण्यातून आपल्याला जाणवते का ललित गांधीजी? कारण प्रत्येकाला आपलं घर कसं चालवायचं, व्यवसाय कसा वाचवायचा याची चिंता होत असताना मात्र सरकार अजूनही दुटप्पी भूमिका किंवा आम्ही दोन्हींच्या बाजूने आहोत असं कसं सांगू शकते? ललितजी. अगदी बरोबर आहे तुमचा मुद्दा. तिवारी साहेबांनी तसे तर जे मुद्दे मांडले ते आमचेच मुद्दे मांडले. त्यांचं आमच्या भूमिकेला समर्थन आहे असं त्यांच्या बोलण्यातनं जाणवतं.
गेले 3 महिने विशालजी आपण बघता आहात, हा गेल्या वर्षभरातला हा दुसरा मोठा लॉकडाऊन हो. आहे, ज्यानं या व्यापाऱ्यांचं कंबरड पूर्णपणे मोडलेलं आहे. आणि आत्ताचा हा लॉकडाऊन महाराष्ट्रातला म्हणजे कोल्हापूर सारख्या जे 8-10 जिल्ह्यामध्ये पूर्ण आमचे नॉन इसेन्शियल कॅटेगरीचे दुकानं 100 दिवस बंद आहेत. म्हणजे या महाराष्ट्रामधला एक नवीन विक्रम होतोय. देशातल्या कुठल्याही अन्य राज्यामध्ये ह्या व्यापारी घटकांना एवढा दीर्घ लॉकडाऊन या दुसऱ्या लाटेमध्ये झालेला नाही. आज आपल्याबरोबर IMA चे माजी अध्यक्ष आहेत, त्यांनाही मला विनंती करायची आहे, हा जो लॉकडाऊन सरकारनं लावलेला आहे, काल त्याला मी एक नवीन नामकरण केलं, तर तुम्ही तिसरी लाट म्हणताय, पण या दुसऱ्या लाटेचं मी नामकरण केलेले दिव्य दृष्टी कोरोना. ह्या कोरोनाला दृष्टी आहे, तो बघतो की किराणा दुकान आहे, सरकारच्या हिशोबाने जीवनावश्यक आहे तर तिथे तो जात नाही. नॉन इसेन्शियल गुड्स जे सरकार समजतं, आमच्यासाठी तर ते इसेन्शियलच असतात, तिकडेच फक्त हा कोरोना जातो. या कोरोनाकडे घड्याळ आहे, तो 4 पर्यंत कुठेही जात नाही आणि 4 नंतर जातो. तर हा अशा पद्धतीचा लॉकडाऊन खरंच हा कोरोना रोखण्यासाठी उपयोगी आहे का, असं मला डॉक्टर बोंडवे साहेबांना एक तज्ज्ञ म्हणून सुद्धा माहितीसाठी विचारायचं आहे. बरं. आतापर्यंत आम्ही गेल्या वर्षभरातला जो आढावा घेतला त्यात असं कुठेही दिसून आलं नाही. मी सुद्धा WHO एका हेल्थ कमिटीमध्ये आहे. WHO चे कुठलेही रिपोर्ट सांगत नाहीत की लॉकडाऊन हा ह्याचं सोल्युशन आहे. आणि किंबहुना अशा प्रकारचा जो लॉकडाऊन आहे, ज्या ज्या ठिकाणी गर्दी होते असे सगळे सेक्टर्स चालू आहेत. भाजी मांडई असेल, मटन मार्केट असेल, मच्छी मार्केट असेल, सरकारी ऑफिस असेल, अनेक सभा समारंभ असतील, वेगवेगळे कार्यक्रम असतील, हे सगळं चालू आहे. आता मी बघतो तर गावामध्ये सगळं वाहतूक चालू आहे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था चालू आहे. आणि मग फक्त ठराविक दुकान बंद करूनच हा कोरोना नियंत्रणात कसा राहणार आहे? बरोबर आहे ललितजी, अगदी रास्त प्रश्न आहे, कारण प्रत्येकाला आपलं घर चालवायचं, आपला व्यवसाय चालवायचा आहे, मात्र तरी देखील हे निर्बंध जे ते शिथिल होत नसल्याचं दिसतं आणि त्यावरून असलेली दुटप्पी भूमिका देखील पाहायला मिळते. गणेश खणकर यांच्याकडे जाऊया, त्यानंतर डॉक्टरांकडून आपण उत्तर घेणार आहोतच. गणेश खणकरजी, ज्या प्रकारचं उदाहरण हे आता किशोर तिवारीजी यांनी दिलं, दादरमध्ये देखील महापालिका आणि तिथले अधिकारी वसुली करतातच आहेत ना. प्रत्येक शहरामध्ये अशाच प्रकारची वसुली आणि त्यातून कमाई करणं, यासाठी एक कुरण तर उघडून दिलेला नाही आहे ना, असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात आहे. कारण घर ज्याला चालवावं लागतं त्यालाच कळतं की कशा प्रकारे आपल्या खिशात पैसा नसताना देखील रोजचे व्यवहार आपल्याला पूर्ण करायचे आहेत. मग राज्याच्या बाबतीमध्ये एकसारखं धोरण अजूनही का घेतलं जात नसल्याचं दिसतंय. गणेश खणकरजी, कुठेतरी इच्छाशक्ती कमी पडतीये की मग कोरोना कसा हाताळायचा हे कळत नाहीये? आपण जी मला दोन्ही कारणं जी आता सांगितली ती दोन्ही कारणं त्याला लागू आहे. एक तर मुळात इच्छाशक्तीचा अभाव आहे, दुसरी बाब हा कोरोना कसा हाताळावा या संदर्भामध्ये या 3 पक्षांच्या सरकारमध्ये कुठे एक वाक्यता नाही आहे. लोकल सुरू व्हावी म्हणून काही जणांचं म्हणणं असं, खाजगीत ते तसे मंत्री बोलतात सुद्धा सूत्रांकडून. आता जी मीडियाची माहिती देण्याची पद्धत आहे ती सूत्रांकडनं माहिती मिळाली असं म्हटलं जातं, जोपर्यंत ऑफिशियल रेकॉर्डवरती एखादी गोष्ट सांगितली जात नाही. सूत्रांकडनं माहिती मिळाली, काही मंत्री लोकल सुरू करण्यासाठी अनुकूल आहेत तर काही मंत्री मात्र यासाठी अनुकूल नाही आहेत. शेवटी असं म्हटलं जातं की मंत्र्यांपेक्षा याची जबाबदारी राज्याच्या मुख्यमंत्र्यांची आहे, ते या बाबतीत निर्णय घेतील आणि जाहीर करतील. झालंय काय की आता जसं गांधीजी म्हणाले त्या अगदी त्याच पद्धतीनं व्यापाऱ्यांशी जेव्हा बोलत असतो त्यावेळेला असं आहे की पहिल्या लाटेमध्ये व्यापारी वर्गाने स्वतःला तारून नेलं, परंतु दुसऱ्या लाटेमध्ये मात्र हा व्यापारी वर्ग पूर्णपणे कोलमडलेला आहे. जसं जनसामान्य माणूस कोलमडलेला आहे. आज मी ज्या वेळेला मुंबईमध्ये शहरात प्रवास करत असो, आपण लोकल ट्रेनने परवानगी नाही म्हणतो, त्याच वेळेला तुम्ही BSTच्या बसेसमध्ये जर पाहिलं तर लोक तासन तास उभे आहेत. BSTच्या बसमध्ये ज्या पद्धतीनं लोक खचून भरली जात आहेत, आपण कुठलं निर्बंध घालणार आहोत? आणि त्यामुळे मला असं वाटतं की नेमकं काय करायला हवं या बाबतीत आपली भूमिका ठरत नाहीये. या बाबतीत शासनानं सगळ्यांची चर्चा करण्याची आवश्यकता आहे. ते करत का नाहीत हे त्यांनाच माहिती. आता मुळात असं आहे बघा की ज्या जीवनावश्यक बाबींमध्ये आपण काही घटकांना मोडलेलं आहे. आता समजा बँकेचे प्रतिनिधी आहेत, आपण त्यांना परवानगी देतोय का? ज्या घरकाम करणाऱ्या महिला आहेत, ज्यांनी समजा 2 डोस घेतले असतील, आपण त्यांना परवानगी देतोय का? आज ज्या घरामध्ये दोन्ही पुरुष किंवा महिला काम करून त्यांचं घर चालवत होते, आज त्यांची अवस्था अत्यंत बिकट आहे, अत्यंत बिकट आहे. त्यांनी नेमकं करायचं काय? प्रवास कसा करायचा? दुकानदारांनी संध्याकाळी 4 पर्यंत दुकान चालू ठेवायचं, तर मग पुढे काय करायचं? हे असे सगळे प्रश्न करत असताना एक इच्छाशक्ती लागते. होय, आम्ही तयार आहोत, एकदा आम्ही ही तयारी करून पाहतो,
जर यातनं काही निश्चित नाही हाताला लागलं तर मात्र पुन्हा आम्ही त्या दिशेने जाऊ, अशी भूमिका जी राज्यकर्त्यांना घ्यायची असते. त्या बाबतीत हे नक्कीच प्रशासन कमी पडतंय, हे राज्य कमी पडतंय, हे यातून स्पष्ट होते. त्यामुळे याच्याकडे टीका न पाहता सर्वसामान्य माणसाला जे वाटतंय, आज दादरचा विषय आता जर मांडत असाल तर काही भाजी मार्केट किंवा काही ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर खरोखर त्या ठिकाणी पाहिल्यानंतर चिंता वाटतेच की एवढ्या मोठ्या संख्येने जर का लोक खरेदीला बाहेर पडणार असतील तर मग दुसऱ्या वेळेला मुंबईचा आकडा आता 400-450च्या दरम्यान कॉन्स्टंट आहे, आज वाढत नाहीये. मग असंही वाटतं की बा कोरोना हळूहळू आटोक्यात येतोय का, की लसीकरण सुरू झाल्यानंतर काही आपल्यामध्ये बदल होतोय का, याही गोष्टींचा मला वाटतं आपण खरं गणेशजी आपण धडा घेतलेला आहे का पहिल्या आणि दुसऱ्या लाटेनंतर? किशोर तिवारीजी बोलू इच्छितात, बोला किशोरजी. नाही हे बघा, निर्बंध भाजप शासित राज्यात कर्नाटक आहे, याच्यामध्ये तर याच्यापेक्षा भयंकर आहे. आणि कर्नाटकाच्या बॉर्डरवरचेच महाराष्ट्राचे जिल्हे तिथेही करोना नियंत्रणाच्या बाहेर आहे आणि गंभीर परिस्थितीत आहे. मात्र ज्या जिल्ह्यात शून्य आहे तर भाजपची केंद्राची जी आम्हाला ॲडवायझरी आहे त्या ॲडवायझरीच्या अगेन्स्ट जाऊन भाजप काय बोलत आहे का? हे बघा, मी एक ग्राउंड लेवलवर काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या भूमिकेत बोललो की नोकरशाहीचे निर्बंध प्रॅक्टिकल नाहीत आणि लॉकडाऊन किती ओढायचा. एकीकडे मानसिक प्रश्न निर्माण होत आहे, सामाजिक प्रश्न निर्माण होत आहे आणि आर्थिक विकासाच्या प्रश्नांनी कळस गाठवलाय. तर गणेशनी मला सांगावं की लॉकडाऊनच्या या निर्बंधाबाबत भाजपची अधिकृत भूमिका काय आहे? बरोबर, लॉकडाऊनच्या बाबतीतली भूमिका नेमकी काय असावी? लॉकडाऊन हा कोरोनावरती नियंत्रण मिळवण्यासाठीचा रामबाण उपाय आहे का? या संदर्भामध्ये अधिक चर्चा करण्यासाठी डॉक्टर अविनाश भोंडवे, माजी अध्यक्ष IMAचे आपल्यासोबत आहे. त्यांच्याकडे जाणार आहोत, मात्र तत्पूर्वी घेऊयात एक छोटासा ब्रेक. आम्ही लगेच परततोय. ब्रेकनंतर लोकशाही विशेषमध्ये आज आपण चर्चा करतो आहोत सरकार संभ्रमात या महत्त्वाच्या विषयावरती बोलण्यासाठी IMAचे माजी अध्यक्ष डॉक्टर अविनाश भोंडवे, वरिष्ठ उपाध्यक्ष महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे ललित गांधी, भाजप प्रवक्ता गणेश खणकर आणि शिवसेना नेते किशोर तिवारी आपल्यासोबत जोडले गेले. डॉक्टर अविनाश भोंडवे आपल्याकडे येतो. इशाऱ्यांवरती इशारे येत चाललेले आहेत. यापूर्वी WHOनं दिले, IMAनं दिले, त्यानंतर केंद्र सरकार देतो, राज्य सरकार देतो. इशारे कितीही आले तरी देखील आपले स्वतःचं घर कसं चालवायचं हा मोठा प्रश्न हा सगळ्यांसमोर आहे. बरं, या सगळ्या इशाऱ्यांवरती लॉकडाऊन हा फक्त एकच पर्याय आहे का? हा खरा महत्त्वाचा प्रश्न जो आहे तो सर्वसामान्यांच्या मनात आहे. हाच प्रश्न जो आहे तो आपल्याला ललित गांधी यांनी देखील विचारला आणि कोरोना येत असताना वेळ, काळ, वय, जात, धर्म या सर्व गोष्टी पाहून येतो का? त्यामुळे लॉकडाऊन हा सर्वस्वी एकुलता एक उपाय हा भारतासमोर, देशासमोर आणि जगातल्या प्रत्येक देशासमोर आहे का? डॉक्टर अविनाश भोंडवे. विशालजी, असं आहे की आत्ताच्या चर्चेमध्ये जे हे केलं जातंय, हे जे लॉकडाऊनचे निर्णय किंवा इतर जे काही निर्णय आहेत या साथ नियंत्रणाबाबत, हे सरकारचे निर्णय म्हणून आपण समजतो तसं नाहीये. कारण हे जे निर्णय आहेत हे कोरोनाची साथ ही एक वैद्यकीय हा आजाराची साथ आहे आणि त्यासाठीचे जे आवश्यक ते इलाज आहेत त्या पद्धतीने तो लॉकडाऊन येतो. आपण सर्वांना सांगतच असतो की हे 3 उपाय जे प्रतिबंधक आहेत की मास्क वापरा आणि गर्दी टाळा, हात स्वच्छ धुवा, त्याच्यातलं गर्दी टाळा हा सर्वात महत्वाची गोष्ट असते आणि ही गर्दी लोक स्वतःहून टाळत नाहीत. म्हणून सक्तीने ही लादलेली किंवा सक्तीने करावी लागणारी ही हा उपाय हा लॉकडाऊन असतो. म्हणजे गर्दी होऊ नये यासाठीचा तो सक्तीचा उपाय असतो. आता आपण जर पाहिलं तर यामध्ये मागच्या वेळेला जो होता, मागच्या मार्च 2020ला जो जाहीर झाला होता तो कडक लॉकडाऊन होता. त्यानंतर तो शिथिल केला गेला. यावर्षी सुद्धा आपण जर पाहिलं तर अगदी सुरुवातीला ज्या वेळेला महाराष्ट्रात लॉकडाऊन झाला तो हळूहळू वेगवेगळ्या पद्धतीने केला गेला. आधी रात्रीच्या काही गोष्टी बंद केल्या गेल्या आणि त्यानंतर दिवसा सुद्धा हे केलं गेलं आणि एप्रिल महिन्यापासून जो लॉकडाऊन सुरू झाला त्यामध्ये लॉकडाऊन आणि कडक निर्बंध अशा गोष्टी होत्या आणि त्यानंतर ते काही महिने, काही आठवडे हे केल्यानंतर आपण एक लक्षात घ्या की कोरोनाच्या आकड्यांना महाराष्ट्रामध्ये उतार आला. आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त कोरोना बाधित लोक होते. रुग्णसंख्या खूप वेगाने वाढत होती. एक दिवस असा होता की 60-70 हजारापर्यंत रुग्ण नव्याने दाखल होत होते
आणि लॉकडाऊन झाल्यामुळंच आपण लोकांची जी काही हालचाल आहे, लोकांचे जे गर्दी करण्याची प्रवृत्ती ही आपण टाळली आणि त्यामुळे हे आकडे खाली आले. परंतु आता गेल्या काही दिवसांपूर्वी जे जाहीर केलं होतं हे लॉकडाऊन शिथिल करा. मला असं खात्री आहे की सरकारला किंवा आरोग्य खात्याला लोकांची जी अडचण होती याची कल्पना आहे. पण लक्षात ठेवा की आपला जीव, आपले प्राण आणि लोकांचं आरोग्य ह्या आपण सर्वात जास्ती महत्व देतो. आपल्याला एक मुख्य लक्षात घ्यावं लागेल की आता ज्यावेळेला लॉकडाऊन शिथिल करायचं होतं त्यावेळेला काही निकष दिले गेले होते. त्या निकषाप्रमाणे जिथं 5% जिथं कमी पॉझिटिव्हिटी रेट आहे तिथं वेगळे, 5% वर जिथं आहेत तिथं वेगळे, हॉस्पिटलची ऍडमिशन्स किती आहेत, ICU किती आहेत, त्या पद्धतीने हे करून हे लॉकडाऊनचे निकष ठेवले होते की 2 पर्यंत, 4 पर्यंत, 8 पर्यंत. त्याच्यामुळे हे जे म्हणणं आहे की सरकार संभ्रमित झालं तसं नाहीये. गेल्या काही दिवसात आपण पाहिलं तर लॉकडाऊन शिथिल करत गेल्यानंतर आकडे सपाटीकरणाकडे गेले. परंतु गेल्या 2 दिवसात पुन्हा एकदा आपल्या असं लक्षात आलं की आकडे वाढतायत. त्याचबरोबर डेल्टा प्लसही विषाणू अनेक ठिकाणी सापडतोय. महाराष्ट्रातल्या 13 जिल्ह्यांमध्ये अजूनही पॉझिटिव्हिटी रेट हा 5 पेक्षा जास्ती आहे आणि 10 जिल्ह्यांमध्ये एकूण 90% ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. ही सगळी परिस्थिती पाहता हा लॉकडाऊन शिथिल जर आपण केला, पूर्ण जर बंद केला तर निश्चितच साथ वाढेल आणि मग त्याची जबाबदारी सुद्धा सरकारवरच राहील. त्याच्यामुळे हा अतिशय कठीण निर्णय असतो. त्यामुळे लोकांनी ह्या गोष्टी पाळल्या पाहिजेत. हे का होतंय? लोक नियम पाळत नाही. नक्कीच डॉक्टर अविनाश भोंडवे, आपण बाहेर जर पाहिलं तर सर्रासपणे लोक जे मास्कचा वापर करत नाही, फिजिकल डिस्टन्सिंग पाळत नाही, त्यांना कोरोनाचा विसर पडल्याचं दिसतं. मात्र आपण उपस्थित केलेल्या मुद्द्यानंतर जसं आपण सांगताय की जागतिक आरोग्य संघटना काही नियम घालून देते आणि त्या नियमांचं पालन करणं हे तशा प्रकारे प्रत्येकाला बंधनकारक आहे. स्थानिक पातळींवरती वेगवेगळे निर्णय असूही शकतात. ललित गांधी यांनी मगाशी हात उंचावलेला होता. ललित गांधीजी, तर व्यवसाय महत्वाचा की मग आता जीव महत्वाचा? ललित गांधी. नाही, नक्कीच जीव महत्वाचा. आम्ही सर्वजण या मताशी 100% सहमत आहोत, कारण आम्हाला सुद्धा आमचा जीव प्यारा आहे. आम्ही सुद्धा या समाजाचे घटक आहोत. आम्हाला मरायचं नाहीये. परंतु ह्या प्रकारचा आमचा जो मुद्दा कुठेतरी डायव्हर्ट केला जातो. आम्ही लॉकडाऊन काढा म्हणतो. आम्ही काय म्हणतोय की हा ज्या पद्धतीचा लॉकडाऊन आहे, सर्वत्र गर्दी आहे आणि फक्त तुम्ही 4-5 प्रकारचे व्यवसाय बंद करताय, ह्याच्या पाठीमागचं कुठलंही लॉजिक आमच्या लक्षात येत नाही. आणि हे वेळेचं निर्बंध, याच्या पाठीमागे कोणतं लॉजिक आहे हे लक्षात येत नाही. आम्हाला कुणाचाही जे काही आपले कोरोनानं दगावले त्या सगळ्यांच्या बद्दल आमच्या मनात सहानुभूती आहे. माझे काही परिचित गेले, माझे काही मित्र गेले, ते आयुष्यभराचं दुःख आहे आपल्यासोबत. परंतु हा असं काही डेडलाईन आहे का की ही 3री लाट नंतर कोरोना थांबणार आहे, 4थ्या लाटेनंतर कोरोना थांबणार आहे? ह्या पॅरलली आपल्याला या गोष्टी चालाव्या लागतील. आता शिस्त पाळणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. स्वयंशिस्त आम्हालाही पाळावी लागेल, व्यापाऱ्यालाही पाळावी लागेल, कर्मचाऱ्यालाही पाळावी लागेल व जनतेलाही पाळावी लागेल. पण जनता शिस्त पाळत नसेल किंवा प्रशासन त्यामध्ये कुठे कमी पडत असेल तर त्याची शिक्षा तुम्ही ठराविक व्यापाऱ्यांना कशी देऊ शकता, याच्यावर माझा खरा आक्षेप. बरोबर आहे. याचं उत्तर किशोर तिवारी यांच्याकडून घेऊयात. किशोर तिवारी जी, कोरोना हद्दपार करणं ही आपली सगळ्यांची मिळून जबाबदारी आहे, मात्र ते होत नसल्याचं दिसून येतं. काही व्यवसायांच्या बाबतीमध्ये वेगळे निर्णय आणि सातत्यानं जर पाहिलं तर प्रत्येक ठिकाणी गर्दी होताना दिसतेच आहे ना. गर्दीवरती तरी कुठे नियंत्रण मिळवण्यामध्ये आपल्याला सगळ्यांना यश आलेलं आहे. जनतेलाही वाटतं की कोरोना पळून गेलेला आहे, कारण कोरोनाची वाढणारी रुग्णसंख्या कमी झाली किंवा तशा प्रकारची आकडेवारी जाहीर झाली की लोकांना लगेच चान्स मिळतो आणि घराबाहेर पडण्यासाठी कारणं शोधली जातात. किशोर तिवारी जी, आता निर्बंध बरेच झाले, निर्बंध शिथिल करायचे की नाही करायचे त्याहीपेक्षा त्याची अंमलबजावणी किती कठोर रीतीनं होताना दिसते आहे आणि कुणाला सूट द्यावी कुणाला नको द्यावी या संदर्भामधला संभ्रम दूर करून सरकार कधी ठोस निर्णय घेणार? कारण काल आरोग्यमंत्री देखील बोलताना बोललेले होते की काही निर्णय जे मुख्यमंत्री घेणार. मग महाविकास आघाडीचं सरकार असताना निर्णयांच्या बाबतीमध्ये अशा प्रकारे वेगवेगळ्या व्यक्ती वेगवेगळं उत्तरं का देऊ शकतो? मुख्यमंत्र्यांनाही बोलायचं असेल तर थेटपणे समोर येऊन आपण उपाययोजनांवरती का येत नाही आहोत? किशोरजी. हे बघा, विशाल असं नाही आहे. मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्रातील लोकांच्या वेदना फार झाल्या. आपण पेशंट 60,000 पर डे आले. आपला आकडा महाराष्ट्राचा सगळ्या राज्यात जास्त होता. मात्र मी ललित गांधी यांच्या मुद्द्यांशी सहमत असणारा शिवसेनेचा नेता आहे की आर्थिक विपन्नावस्थेत गेलेल्या लोकांना
केंद्र सरकार बनवलं की आम्ही 25 लाख कोटीचं पॅकेज दिलं. मात्र छोटे दुकानदार, जे दुकानदारांना कोणत्या सवलती न देता सक्तीने बंद करावं लागलं, त्यांचे धंदे बंद झाले. हॉटेल व्यावसायिक मला यांना कोणतीही मदत देताना दिसलं नाही. अनेक इस्टॅब्लिशमेंट बंदच झाले आहे. IT सेक्टरलाही मोठा फटका बसलाय. मी सांगतो तुम्हाला, कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर कंपल्सरी करणे, मात्र असा जिल्हाधिकाऱ्याला वाटेल तसा लॉकडाऊन लावून लोकांना रस्त्यावर असं अट्रॉसिटीज करणे, याच्या मी विरोधात आहे. सांगतो ना, मग किशोरजी, आपण विरोधात आहात तर मुख्यमंत्र्यांपर्यंत हे का नाही पोहोचवतात? मुख्यमंत्र्यांनी या संदर्भातले निर्णय का घेऊ नये? यानंतर मी गणेश खणकर यांच्याकडे देखील जाणार आहे. मला सांगा, मुंबईपुरती जर गणेश खणकर आपण विचार केला तर ST किंवा वेगवेगळ्या प्रायव्हेट याच्याने जर तुम्ही प्रवास केला तर कोरोना होत नाही, मात्र जर ट्रेन सुरू झाल्या तर मात्र कोरोना होतो. हे कुठल्या नियमांमध्ये बसतं? बरं, एवढं सगळं काही करत असताना जर सर्वसामान्यांना रोज प्रायव्हेट ट्रान्सपोर्टनं जर प्रवास करावा लागणार असेल तर त्यांच्या खात्यामध्ये थेटपणे रक्कम जमा करा, कारण तेवढ्याच पगारामध्ये मुंबईमध्ये प्रवास करणं हे शक्य नाही. हे पुन्हा पुन्हा आपल्याला मुंबईकर असलेल्याच मुख्यमंत्र्यांना महाविकास आघाडी सरकारला सांगावं लागणार आहे का? या मुद्द्याकडे जाऊयात. एका छोट्याशा ब्रेकनंतर आम्ही लगेच परततोय. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. सरकार संभ्रमात या महत्त्वाच्या विषयावरती आपण चर्चा करत आहोत. गणेश खणकर यांच्याकडे जाऊयात. गणेशजी, किशोर तिवारीजी सांगतात की मी त्या शिवसेनेपैकी नेता आहे ज्याला या सर्व गोष्टी आणि जनतेची होत असलेली जी यावेळेला कोंडी आहे त्या संदर्भामध्ये आपल्याला मान्य आहे. मग हे मुख्यमंत्र्यांपर्यंत का पोहोचत नाही? आरोग्यमंत्र्यांपर्यंत का पोहोचताना दिसून येत नाही? कारण कोरोनासारखा अवघड प्रश्न सोडवताना संपूर्ण जगच जेरीला आलेलं आहे. हे जरी मान्य असलं तरी देखील महाराष्ट्रातली जर आपण आजची आर्थिक परिस्थिती पाहिली तर ज्या महागाईचा सामना सगळ्यांना करावा लागतोय, त्या महागाईमधून तोडगा काढण्यासाठी काहीतरी हे करावंच लागणार. मुंबईकरांचा जर प्रश्न आपण पाहिला तर ज्यावेळेला लोकल बंद होते त्यावेळेला जर पब्लिक ट्रान्सपोर्टनं किंवा बेस्टनं जरी तुम्हाला प्रवास करायचे असेल तर प्रवासाच्या खर्चात होणारी वाढ ही मुंबईकर असलेल्या अनेक नेत्यांना किंवा आपल्या मुख्यमंत्र्यांना माहीत नसेल. गणेशजी, याची कल्पना नाही, मी असं म्हणणार नाही. बघा, असं आहे की चर्चा सुरू आहे आणि केंद्र सरकारचा उल्लेख झाला नाही शिवसेनेच्या नेत्यांकडनं, तर मग ती चर्चाच फोल ठरू शकते. मुळात असं आहे की आपण काही उद्योगांना संजीवनी देण्यासाठी जे पॅकेजेस केंद्र सरकारने द्यायची आवश्यकता होती ते आपण दिली. त्यांच्या कर्जामध्ये त्यांना मदत कशी करता येईल ती यासाठी दिली की या कोरोनाच्या संकट काळातून रोजगार टिकला पाहिजे, आणि रोजगार जर टिकला तर सामान्य माणसाच्या हातात 2 पैसे पडतील. आता हे मी उदाहरण तुम्हाला का देतोय? हे उदाहरण आपल्याला यासाठी देतोय की मुंबई शहराची जी परिस्थिती आहे आणि मुंबई शहराचं जे आर्थिक गणित आहे, हे आर्थिक गणित हे लोकलवरती अवलंबून आहे. कारण शेवटी इथे लोकलच तुमच्या प्रवासाचं मोठं साधन आहे. आता होतंय असं की आज जरी आपण काय केलं की सुरुवातीच्या काळामध्ये ज्यांना आपण परवानगी दिली होती, आज त्यांची सुद्धा आपण परवानगी काढून घेतली. मग मुळात आपण जेव्हा 2 लसीचे डोस ज्यांनी घेतलेले आहेत ते शारीरिकदृष्ट्या किंवा ज्याला आपण म्हणू शकतो बा इतर सर्व नियम जे आता आलेले आहेत त्यामध्ये बा ज्यांनी डोस घेतलेले आहेत त्यांची अँटीबॉडी डेव्हलप झाली असं आपण तात्पुरतं म्हणू शकतो. मग त्यांच्या बाबतीत आपली भूमिका काय? माझं एवढंच म्हणणं आहे की ज्यांचे डोस झालेले असतील, ज्यांच्या प्रवासामुळे म्हणजे बा शासकीय कर्मचाऱ्यांना आपण देतो, त्याच वेळेला बँकेच्या कर्मचाऱ्यांना आपण नाही म्हणतो, महिला वर्गाला आपण मधल्या काळामध्ये मर्यादित स्वरूपात ज्यावेळी दुपारी खरंच लोकलमध्ये गर्दी नाही त्यावेळेला आपण त्यांना परवानगी द्यायची बंद केली. म्हणून मी मगाशी उदाहरण देत असताना म्हणालो की संध्याकाळच्या वेळेला तुम्ही जर महिला वर्गाकडे पाहिलं तर किमान तुम्ही पुरुष वर्गाला देऊ नका, तेही मान्य करतो. महिला वर्गाला तरी तर किमान तुम्ही प्रवास करू द्या. ज्या बिचारा केवळ कुटुंबासाठी हे सगळं जीवावरती घेऊन प्रवास करतायत, तुम्ही जर पाहिलं त्या महिला वर्गाकडे तर संध्याकाळची खरंच म्हणजे चिंतेची बाब वाटते. म्हणून माझं एवढंच म्हणणं आहे की किशोर तिवारीजी ज्या वेळेला तुम्ही असं म्हणता की मी या बाबतीत तुमच्या समर्थनार्थ उभा आहे, त्याच वेळेला माझं म्हणणं असं आहे की किमान देशाचे पंतप्रधान जर राज्याच्या सर्व मुख्यमंत्र्यांची देशात चर्चा करू शकतात, किमान राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सर्व पक्षांची एकदा बसून या बाबतीत त्यांना काय वाटतं, त्यांची काय सजेशन्स आहेत हे जर ऐकून घेतलं तर मला वाटतं कोणाची ना कोणाची चांगली मतं ऐकून घ्या, त्यातनं काहीतरी इलाज बाहेर पडेल. होतंय असं की मुळात या 3 पक्षातलंच लोकांचं एकमत होत नाहीये.
कुणीतरी एक अर्धी चर्चा मांडतो आणि मग तो सांगतो ना याच्या पुढचा निर्णय मुख्यमंत्री घेतील. लोकांच्या आशा पल्लवित होतात आणि त्या परत तिथेच थांबतात. नक्कीच त्यामुळे गणेशजी, याच्याकडे तुम्ही उपस्थित राजकारण न केलेल्या पाहता- प्रश्नाचं उत्तर किशोर तिवारी यांच्याकडून घेऊयात. किशोरजी, फक्त या ठिकाणी विरोधकच नव्हे तर सर्वसामान्य जनता प्रश्न विचारतीये, व्यापारी प्रश्न विचारत आहेत, सर्वसामान्य महिला देखील प्रश्न विचारतायत. मात्र यावरती तोडगा आता कोण काढणार? केंद्र काढणार की राज्य सरकार काढणार? कारण सरकार जी आहेत ती संभ्रमात आहे, एवढं तर स्पष्ट होताना दिसतं. किशोरजी. नाही बघा, डॉक्टर अविनाश आले, त्यांनी सक्तीचं समर्थन केलं. केंद्र सरकार राज्यांना सक्तीची करा, तिसरी लाट येऊ देऊ नका असं म्हणते. मला एक सांगायचं आहे की ही पहिलीच महामारी या शतकात आली आणि या महामारीचं नियंत्रण लोक म्हणजे राज्यकर्ते आणि नोकरशाही करत आहे. मात्र आरोग्य खात्यांनी पूर्ण तयारी केली आहे आणि आरोग्य खात्यांच्या अप्रोप्रिएट सूचनांचं पालन जनतेने करावं. मी एक सांगतो की लॉकडाऊन हा पर्याय नाही, यावर केंद्र आणि राज्य सरकारने यावं. दुसरं, तुमचे मी हे बघा, तुम्ही मला सरकारचा प्रतिनिधी म्हणून बोलत आहात, मी एक शिवसैनिक म्हणून बोलत आहे की मला लॉकडाऊनच्या या 18 महिन्यात आलेले जनतेचे आर्थिक प्रश्न, समाजात उपस्थित झालेले सामाजिक प्रश्न, कुटुंबात उत्पन्न झालेले मानसिक प्रश्न, यासाठी मी पुष्कळ काही अभ्यास करून बोलत आहे. बरं, नक्कीच अभ्यास भरपूर झालाय. मात्र किशोर तिवारीजी, मुख्यमंत्र्यांपर्यंत सगळ्यांचा आवाज दावा यासाठी आज शिवसैनिक म्हणून तुम्ही या चर्चेमध्ये आहात आणि विरोधकही त्याच मुद्द्याला पुढे आणताना दिसत आहेत की राज्यातल्या जनतेचे प्रश्न जे ते मार्गी लागावे. तिसरी लाट आपल्याला रोखायची असताना देखील मात्र प्रत्येकाचं जे सुरू असलेलं सर्वसामान्यांचं जनजीवन आहे ते विस्कळीत होऊ नये एवढीच अपेक्षा आहे. ललित गांधीजी, आपल्या मागण्यांवरती अजूनही आपण ठाम आहात का? अगदी थोडक्यात, कारण आपली वेळ संपली आहे. ललितजी. हो, अगदी दादा, मी या विषयामध्ये एकच मिनिटात सांगतो की 7 एप्रिलला माननीय मुख्यमंत्र्यांनी राज्यातल्या 5 प्रमुख व्यापारी नेत्यांना आमंत्रित केलं होतं बैठकीसाठी. मी त्यात सहभागी होतो. मुख्यमंत्र्यांनी आमची बाजू पॉझिटिव्हली ऍक्सेप्ट केली आणि मुख्यमंत्री म्हटले की हे वेळेचं निर्बंधही असता कामा नये आणि तुम्ही प्रोटोकॉल्स पाळले पाहिजेत. परंतु प्रत्यक्ष आदेश मात्र वेगळे निघाले. गेल्या आठवड्यात मी मुख्यमंत्र्यांना भेटलो, आमच्या खासदार व आरोग्य राज्यमंत्र्यांच्या बरोबर. त्यावेळी मुख्यमंत्र्यांची भूमिका अशीच होती की अर्थचक्रही चाललं पाहिजे आणि लोकांचे जीवही वाचले पाहिजे. अर्थचक्र अशा प्रकारचे चुकीचे लॉकडाऊन लावून अर्थचक्र चालेल कसं? कारण आज हा छोटा व्यापारी आर्थिक विवंचनेत सापडलेला आहे. त्याच्यासमोर दुकान भाडे, नोकर पगार आणि खर्चाचा डोंगर आहे आणि उत्पन्नाचं साधन काहीच नाही. तर आम्हाला हा व्यापार सुरू करणे हा एकमेव पर्याय आहे. सगळ्या प्रिकॉशन्स बरोबर. त्यामुळे ललितजी, आपण आपल्या मागण्यांवरती ठाम आहात. डॉक्टर अविनाश भोंडवेंकडे अगदी शेवटची कमेंट घेण्यासाठी जातोय. डॉक्टर, इशाऱ्यांवर इशारे येत जातील, कोरोनाच्या लाटांवर लाटा येत जातील, मात्र आपल्याला देखील जगणं सोडता येणार नाही. अशा वेळेला वन लाईनर काय सांगाल? कसा सामना करूयात या कोरोनाचा आणि हा संभ्रम दूर करूयात? विशालजी, आता आपल्याला जे काही जी गर्दी होतीये त्यामुळं हा करोनाचा धोका वाढतच आहे आणि त्यामध्ये राजकीय, सामाजिक आणि धार्मिक, त्याप्रमाणे पर्यटन विषयक जी गर्दी ठिकठिकाणी होतीये त्याच्यामुळे करोनाचे बळगुण आता एवढं वाढायला लागले. काल परवापासून झाले. या आपल्याला जर लॉकडाऊन टाळायचा असेल तर एकच उपाय आहे, तो म्हणजे लसीकरण मोठ्या प्रमाणात करावं लागेल. एक लक्षात घ्या, महाराष्ट्रामध्ये जेवढे पेशंट आज येत आहेत, भारतामध्ये जेवढे पेशंट येतात तेवढे पेशंट आज ब्रिटन सारख्या छोट्या राष्ट्रामध्ये येतात, म्हणजे आकाराने छोट्या राष्ट्रामध्ये. आणि तिथं लॉकडाऊन हा शिथिल आहे, कारण तिथं 50-55% जास्ती लोकांचं पूर्ण लसीकरण झालेलं आहे. महाराष्ट्रातल्या आपल्या सर्व बांधवांना, भारतातल्या सर्व भारतीयांना जर लॉकडाऊनचे निर्बंध टाळायचे असतील, शिथिल करायचे असतील, बरं, लसीकरणावरती भर द्यावा डॉक्टर अविनाश. मात्र अनेक देश आहेत ज्या ठिकाणी लसीकरण झाल्यानंतर देखील दोन्ही लसींचे डोस दिल्यानंतरही 50% पेक्षा जास्त जनतेला जो आहे तो या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव झाला, हे देखील तेवढंच सत्य आहे. त्यामुळे हा सगळा संभ्रम दूर व्हावा यासाठीच आजच्या चर्चेचं आपण आयोजन केलं होतं. धन्यवाद डॉक्टर अविनाश भोंडवे, ललित गांधी, गणेश खणकरजी आणि किशोर तिवारीजी, आपण या चर्चासत्रामध्ये आमच्यासोबत जोडले गेलात त्यासाठी. लोकशाही विशेषमध्ये जाता जाता एवढंच सांगावं असं वाटतं, हा संभ्रम कुठेतरी दूर करण्यासाठी जनतेची देखील जबाबदारी आहे की स्वतःचं लसीकरण करून घेणं, अननेसेसरीली गर्दी टाळणं. कारण प्रत्येक गोष्ट सरकारवरती टाकून चालणार नाही. काही ठिकाणी 2 पावलं त्यांना पुढे यावं लागणार आहे, काही ठिकाणी 2 पावलं आपल्यालाही पुढे यावं लागणार आहे.
लोकशाही विशेषमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा लोकशाही न्यूज.